नागपूर पारडीतील उड्डाणपूल उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी खचलाय। उड्डाणपूल खचलाय त्याच्यामुळे एका तरुणाच्या कारचं मोठं नुकसान याच्यामध्ये झालेलं आहे आणि सध्या या सगळ्या प्रकरणामध्ये वाठोडा पोलिसात कार मालकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजवर बघतोय। पुलाच्या बांधकामाची जबाबदारी असलेल्या NHAI या अधिकाऱ्यांना नोटीस बजावली गेलेली आहे। कार मालक विशेष श्रीवास्तव यांच्या गाडीवर पुलाच्या प्लास्टरचा तुकडाच कोसळला आणि यामध्ये कारचं जवळपास 1 ते 1.5 लाख रुपयाचं नुकसान झालंय। श्रीवास्तव यांनी कारचं नुकसान मिळावं यासाठी वाठोडा पोलीस ठाण्यामध्ये लेखी तक्रार केलेली आहे। या प्रकरणी वाठोडा पोलिसांनी लेखी तक्रारीवरून घटनेला जबाबदार संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। जितेंद्र, आता नुकसान झालेल्या कार मालकाचं आणखी काही म्हणणं याबाबत आहे का आणि खरंच या सगळ्या तक्रारीची दखल घेतली गेली आहे का? त्यांना नुकसान भरपाई मिळणार का? रिद्धी, खरं तर पाहता हा जो उड्डाणपूल आहे पारडी उड्डाणपूल याला म्हणतात आणि गेल्या 10 वर्षापासून या पारडी उड्डाणपुलाचं बांधकाम सुरू होतं। गेल्या वर्षी 3 स्ट्रेचेस जे आहेत 3 मार्गिका ते खुले करण्यात आलेले होते, मात्र एका मार्गिका अजूनही खुली करण्यात आलेली नव्हती। 3 दिवसापूर्वी या मार्गिकेचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं। स्थानिक भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते या जी एक स्ट्रेच राहिलेला होता त्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं आणि या उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी खालून जात असताना विशेष श्रीवास्तव नावाचे गृहस्थ जात असताना त्यांच्या कारवर भला मोठा 50 ते 60 किलोचा हा जो कॉन्क्रीटचा तुकडा आहे तो त्यांच्या कारवर पडला आणि त्यामुळे त्यांच्या कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। सुदैवाने कुठलीही जीवहानी या प्रकरणी झालेली नाही, मात्र आता या प्रकरणी श्रीवास्तव यांनी दिलेल्या तक्रारीनंतर वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। अज्ञानाच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। त्याचबरोबर जितेंद्र, या सगळ्यामध्ये आणखी एक प्रश्न उपस्थित होतो म्हणजे अगदी दुसऱ्याच दिवशी अशा पद्धतीने उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी पूल खचतोय। गडकरींचं नागपूर आहे, तिथेच ही सगळी गोष्ट घडतीये, तर या सगळ्याबाबत नेमकं काय सांगता येईल? नक्कीच हे अतिशय गंभीर प्रकरण असं म्हणता येईल, कारण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं हे नागपूर शहर आहे आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या NHAIनेच या पुलाचं बांधकाम केलेलं आहे आणि त्यामुळे या बांधकाम किती उत्कृष्ट दर्जाचं होतं किंवा निकृष्ट दर्जाचं होतं यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना हा अशा प्रकारची घटना घडणे नक्कीच हे योग्य नाहीये आणि त्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला होता। NHAIला अधिकाऱ्यांना देखील नोटीस दिलेला आहे। हा केवळ एकाच पुलाचा प्रश्न नाही, तर नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथील देखील जो NHAIने जो बांधलेला उड्डाणपूल होता तो देखील गेल्या महिन्यात खचलेला आहे आणि त्यावरून ट्रॅफिक बंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे मोठी वाहतुकीची कोंडी इथे होत असते। त्यामुळे NHAI जे रस्ते बांधकाम करत असतं किंवा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पूर्ण देशात जो नावलौकिक कमावलेला आहे त्या नावलौकिकाला कुठेतरी यामुळे अशा घटनांमुळे तळा जातोय की काय असंही दिसतंय। त्यामुळे पुलाचं बांधकाम असेल किंवा त्याचा दर्जा असेल किंवा जे देशी अधिकारी असतील त्यांच्यावर काही कारवाई करता येते का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। याच प्रकारे जवळपास 3 वर्षापूर्वी या पुलाचा एक मोठा गर्डर देखील कोसळलेला होता, त्यावर देखील पुढे काय कारवाई झाली हे कोणाचंही ठाऊक नाही। मात्र अशा प्रकारे खालून जात असताना कोणतीही जीवहानी झाली नाही, सुदैवाने तेच म्हणावं लागेल। मात्र अशा प्रकारचं काम करताना योग्य ती खबरदारी घेणे देखील तेवढंच आवश्यक आहे आणि यासाठी जे कोणी जबाबदार अधिकारी असेल, कर्मचारी असेल किंवा कंत्राटदार कंपनी असेल त्यांच्या विरोधात कारवाई होणे देखील तेवढंच गरजेचं आहे। त्याच्यामुळे या सगळ्या कारवाईकडे सुद्धा आपलं असंच लक्ष असेल। पुढचे तपशील जितेंद्र तुमच्याकडून वेळोवेळी घेऊ, तुर्तास धन्यवाद।